तोडलं, जंगल काय केलं, तोडलं, तासलं, त्याचा लाकडी मिनार बनवला, त्याला दमदमा म्हणतात. ह्या गोरखगडाची उंची किती केली? रामसेजच्या माथ्याला मिळेल इतकी उंची बनवली. 300 मुघल आणि 200 तोफा तैनात केल्या. कुठे? गोरखगडावर. एवढ्या तोफा तैनात करून तोफेचा मारा पूर्वेकडे केला. त्या तोफेचा गोळा पूर्वेच्या महाद्वारावर पडायला लागला. एकमेव पूर्वेचं महाद्वार आहे. आपण जाऊ तिथे रामाच्या मंदिराच्या वरती. ते महाद्वार थोडं तड बुरुज ढासळायला लागले. पण मराठी इतके शूर होते, कारण मराठ्यांबरोबर सगळे कारागिरी येत होते. मराठ्यांना सुतार, लोहार, कुंभार, चांभार सगळी कारागिरी मराठ्यांसोबत होती. आणि मराठे इतके शूर होते का रात्री पडलेला बुरुज तट रात्रीच बांधून काढायचे. दिवसभराच्या तोफेच्या गोळ्यांनी जे तट बुरुज पडले तर ते रात्री बांधून काढायचे. सकाळी ते बघून मुघल आश्चर्यचकित व्हायचे. ते म्हणायचे की मराठे क्या खाते होगे, बोले करते क्या है, इतनी मेहनत से हमने दमदमा बनाया, यहाँ से इतने तोफे डागे, फिर भी किला गिरता है, सुबह संभल जाता है. एक लक्षात ठेवा, मराठ्यांकडे इच्छाशक्ती होती, आत्मविश्वास होता, कृतिशीलता होती, मेहनत होती, बलिदानाची तयारी होती. म्हणून मराठ्यांनी रामशेजचं युद्ध 6.5 वर्ष अजिंक्य राखलं. आज आपल्या सगळ्या तरुण महाराष्ट्रातल्या मुलांना हे समजलं पाहिजे का आपल्या वीरांनी, आपल्या तरुणांनी या देशासाठी काय केलं. हे गड जर वाचले नाही तर कोणीच माफ नाही करणार. महाराष्ट्र करणारच नाही तुम्हाला. आम्हाला हे नाचून उधळून काहीच होणार नाही. आपल्याला काय करावं लागेल? सह्याद्रीचे गड यांनाच महाराज समजावं लागेल आणि त्यांची सेवा करावी लागेल. ते गड वाचवावे लागेल. कारण गड पडले ना, दसले, उद्ध्वस्त झाले, नष्ट होत आहे. त्याच्यासाठी आम्ही राबतो ना. तुम्ही कधी राबणार हो? तुम्ही राबलं तर हा इतिहास राहील. हा इतिहास ताकदीचा इतिहास आहे. शौर्य देणार आहे, पराक्रमी. दुर्ग पंढरी, पांडुरंगाकडे जसे वारकरी जातात तसे दुर्ग भक्त हे पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला कुठे येतात? सह्याद्रीच्या दुर्ग दौलत बघायला येतात, गडावर येतात. बघितलं पाहिजे. शाळेत शिकवलं जात नाही, अभ्यासक्रमात शिकवलं जात नाही. काही लोक भानगडी लावतात इतिहासाच्या, त्यांना रिकामा उद्योग आहे.